कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शहरात पावसाळ्यापूर्वी सुरू असलेल्या नाले सफाईच्या कामांची आज जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। व्हीनस कॉर्नर इथल्या गाडी अड्डा परिसरातील नाली सफाईच्या कामाची पाहणी करून चालू असलेल्या कामाची त्यांनी माहिती घेतली। 31 मे पूर्वी कामांच्या पूर्ततेत निर्देश त्यांनी दिले। आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शहरातील सर्व नाल्यांच्या सफाईचं काम सुरू करण्यात आलंय। या नाले सफाईच्या कामाची पाहणी आज जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड आणि महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी केली। सर्व नाल्यातील गाळ पूर्णपणे बाहेर काढून तो तत्काळ अन्यत्र हलवण्याच्या सूचना यावेळी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिल्या। शहरातील सर्व नाले सफाईची कामं ही 31 मे पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांना यावेळी देण्यात आले। जेसीबी आणि मनुष्यबळाच्या सहाय्याने सुरू असलेली कामं वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला। व्हीनस कॉर्नर जवळील गाडी अड्डा इथल्या पे अँड पार्क सुविधेचा पूर्ण सक्षमतेने वापर होईल अशा पद्धतीने योग्य नियोजन करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या। त्यानंतर हुतात्मा गार्डन आणि प्रतिभानगर परिसरातील सुरू असलेल्या नाले सफाई कामांची पाहणी करण्यात आली। प्रतिभानगर इथं लॉन्ग बूम यंत्राद्वारे सुरू असलेल्या नाले सफाईच्या कामाबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, नगरसेवक अमर समर्थ, विनायक फाळके, उपायुक्त पारितोष कंकार, सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील आणि आरोग्य निरीक्षक स्वप्नील उल्पे उपस्थित होते।